नमस्कार, SB शिंदे डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आता ह्या सगळ्या बेडमध्ये कल्चर सोडून साधारण 15 दिवस झालेली आहेत। तर आपण एकदा बघूयात गांडुळांची ग्रोथ कशी झालेली आहे। हा 7 नंबरचा बेड आहे आणि आपण बघू शकता की वर हा जो खत आहे तो तयार झालेला आहे। आता आपण गांडूळ बघूया, म्हणजे गांडुळांची ग्रोथ कशी आहे ती बघूया। त्याच्यानंतर आपण म्हणजे ठरवणार आहोत की ह्याला गुळाचं पाणी आणि बेसन वगैरे टाकायचं की नाही। हे तुम्ही बघू शकता गांडूळ बऱ्यापैकी असे मोठे झालेले आहेत। आता भरपूर मोठे झालेले आहेत गांडूळ, तुम्ही बघू शकता। आणि यांची संख्या पण वाढलेली आहे। ठीक आहे, जिथं तुम्ही हात घालचाल तिकडे गांडूळ दिसत आहेत। याचे जे दगड असतात ते आपण काढू शकतो वरून। हे पहा, म्हणजे आपण जिकडे हात लावू तिकडे गांडूळ आहेत। म्हणजे ग्रोथ सगळीकडे चांगली झालेली आहे। अशी लहान लहान पण हे बघू शकता तुम्ही, हे जे आहे हे लहान गांडूळ आहेत। हे असे लहान लहान सुद्धा अंड्यामधून गांडूळ बाहेर आलेली आहेत। आणि खत पण बऱ्यापैकी तयार झालेला आहे, हे तुम्ही बघू शकता। हा जो खत आहे वरचा लेयर साधारण 5-6 इंचाचा तरी तयार झालेला आहे। अजून बघूया आपण गांडूळ। जिथे खत तयार झालेलं आहे तिथं गांडूळ खाली गेलेले आहेत। सर्वसाधारण गांडुळांची ग्रोथ चांगली आहे, तुम्ही बघू शकता। आता दुसरा एक बेड बघूया। हा जो वरचा जो लेयर आहे हे सगळं खत व्यवस्थित तयार झालेलं आहे। आता दुसरा बेड बघूया। ह्याला आज पाणी मारलेलं नाही अजून, आता थोड्या वेळानंतर पाणी मारूया ह्याला। आता अजून एक बेड चेक करूया। अशा रँडमली बेड चेक करायचे जेणेकरून आयडिया येईल। हा बेड चेक करू। इकडे सुद्धा बऱ्यापैकी खत तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि गांडुळांची संख्या पण चांगली आहे। म्हणजे आपण जिकडे हात घालतोय तिकडे मोठे मोठे गांडूळ दिसत आहेत आपल्याला। म्हणजे एकंदरीत ग्रोथ जी आहे ती चांगली आहे। दुसरीकडे बघू। बघा, गांडुळांची साईज चांगली वाढलेली आहे, बरेच मोठे झालेले आहेत। आपण गांडूळ सोडताना असे खूप लहान होते, आता त्यांची बरीच ग्रोथ झालेली आहे।
आणि हा खत सुद्धा मस्तपैकी तयार झालेला आहे. हे बघा, गांडुळांची अंडी पण बरीच सारी आहे त्याच्यामध्ये. साधारण 6-7 इंचाचा लेयर जो आहे तो खत तयार झालेला आहे. हे बघा, बरेचसे गांडूळ आहेत. गांडुळांची वाढ अप्रतिम आहे. याच्यामध्ये लहान लहानचे सुद्धा गांडूळ आहेत. हे बघा, आणि मोठे सुद्धा आहेत. हे बघा, तर गांडुळांची ग्रोथ चांगली आहे आणि बरेच गांडूळ मोठेही झालेले आहेत आणि अंड्यातले सुद्धा काही लहान लहानसे गांडूळ आता आपल्याला दिसत आहेत ह्याच्यामध्ये. तर आता ह्याच्यावरती पाणी मारून घेऊया. अजून एक बेड बघू शकतो आपण. हा 3 नंबरचा बेड आहे. इथे पण एकदा चेक करूया. तर हे तुम्ही बघू शकता, हे जे असं दाणेदार जो दिसतो तर हा खत तयार झालेला आहे. ॲक्च्युली हा साधारण 5-6 इंचाचा लेयर असेल आणि गांडूळ पण चांगलेच मोठे झालेले आहेत. हे बघू शकता आणि संख्या ही खूप वाढलेली आहे. गांडुळांची संख्या ही खूप वाढलेली आहे आणि खत सुद्धा खूप छान असा तयार झालेला आहे. आपण जिकडे चेक करतोय तिकडे बरेच मोठे मोठे गांडूळ दिसत आहेत. हे बघा, कुठेही आपण चेक केलं तर तिथं भरपूर गांडूळ दिसत आहेत. बघा, हे बघा, आणि मोठेही आहेत गांडूळ. हे बघा, आणि खत सुद्धा छानसा तयार झालेला आहे. म्हणजे ग्रोथ चांगली आहे आणि अंडी सुद्धा बरीच सारी आहेत आणि काही बऱ्याच साऱ्या अंड्यातून छोटे छोटे गांडूळ जे आहेत ते बाहेर आलेले आहेत. हे बघा, असे मोठे मोठे गांडूळ सुद्धा आपल्याला आता पाहायला मिळतात. हे बघा, जिथं आपण हात लावू तिथे आपल्याला गांडूळ दिसत आहेत बेडमध्ये. हा चांगला 5-6 इंचाचा थर तयार झालेला आहे खत. तो आपण अजून थोड्या दिवसांनी काढूया. ह्याला आम्ही गेली 15 दिवस झालं डेली पाणी मारतोय. हे बघा, भरपूर गांडूळ झालेले आहेत. चांगले मोठे मोठे गांडूळ आहेत. हे प्युअर म्हशीचं शेण आपण ह्याच्यामध्ये वापरलेलं आहे. खूप मोठे मोठे गांडूळ आहेत आणि भरपूर आहेत. भरपूर गांडूळ झालेले आहेत, भरपूर. हे बघा, आणि खत पण मस्त असा तयार झालेला आहे. थोडासा लाईटीचा इश्यू असल्यामुळे आज पाणी मारलेलं नव्हतं, तर आता आपण ह्याच्यावर पाणी मारून घेऊया. आणि साधारण अजून एक आठवड्याभरात पहिला लेअर काढायला येईल.
त्यावेळेस परत अपडेट केली जाईल. आपण ह्याच्यामध्ये एकदाच गुळाचं पाणी म्हणजे गूळ, बेसन आणि गुळाचं पाणी आणि बेसन एवढं आपण मारलेलं आहे. आणि थोड्या दिवसानंतर परत एकदा गरज पडली तर मारूया. सध्या तरी गरज वाटत नाही आहे. आता ह्याच्यावरती पाणी मारून घेऊया. ओके, थँक्यू.